श्री साई 11 संघाचे संघमालक युवा तळपदार धुरंधर आणि ज्यांच्या हाती बंडल नोटांचा बंडल त्यांच्या शुभ सन्मानाने मनोज चव्हाण सरांच्या शुभ हस्ते संतोषाला सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातो। कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं सरसोळे ग्राउंडमध्ये 500चा बंडल फक्त आणि फक्त संदीप फलांगडे नावाच्या त्या खेळाडूवरती खरोखरच 500च्या नोटा बाहेर पडत होता। संघ मालक कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण श्री साई 11 संघाचे स्वयं संघ मालक श्री साई श्रद्धा 11 मनोज चव्हाण सर। सामना स्पीडअप करा मित्रांनो। संघाची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 6 धावांनी श्री गणेशा। बॅक टू बॅक चेंडूला दिशा नव्हे गोलंदाजाची दशा बदलणारा हा पटका आग ओकणारी फलंदाजी आपण पाहतोय ज्याच्या फलंदाजीतून तो फलंदाज सर्जेराव ऑन दी फायर चेंडू सीमापार षटका। निराळी परळी 11 संघाचा हा विस्फोटक खेळाडू आपल्याला स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय। स्ट्रायकर फलंदाज सर्जेराव गुणलेखकाची भूमिका निभावताना आपण आमचा छोटा मित्र ओमकार धामणकर त्याचबरोबर साता समुद्रापार ही स्पर्धा पोहोचवण्याचा जी वृत्तवाहिनी काम करते तिचं नाव आहे MTC YouTube लाईव्ह ओम साई MTC आणि हा क्लीन बोल्ड एक बार तेरी तो एक बार मेरी। कडवेगावचे सुपुत्र अनिल पाटील साहेबांचं शुभागमन होत आहे। त्याचबरोबर प्रशांत सावंत आणि ऋषिकेश सावंत यांचंही शुभागमन होत आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा। फलंदाजीसाठी आलेला आहे तो फलंदाज राजा पाहायचं आपल्या नावाप्रमाणे राज्य करेल का। श्री साई श्रद्धा 11 संघाचे संघमालक STPL मध्ये ज्या संघाने पार्टिसिपेट करणार आहे त्याचे सर्व संघमालक आदरणीय मनोज दादा चव्हाण साहेबांचा शुभ सन्मान प्रदीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल। प्रदीप दादा या मान्यवरांचा खरोखरच तुमच्या स्पर्धेला मोलाची साथ आणि सन्मान खरोखरच ज्या मान्यवरांच्या माध्यमातून लाभतोय ते श्री साई श्रद्धा 11 संघाचे संघमालक मनोज दादा चव्हाण यांचा शुभ सन्मान आदरणीय कडवेगावचे सुपुत्र प्रदीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल। माईची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातो। आदरणीय मनोजदादा चव्हाण यांचा शुभ सन्मान कडवेगावचे सुपुत्र नामवंत व्यक्तिमत्व प्रदीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय। वेल्डन मनोजदादा आपण आलात आणि आपल्या सहकार्याच्या या टुर्नामेंटला खरोखरच 4 चांद लावला तसं म्हणायला हरकत नाही। त्याचबरोबर एक लेजंड क्रिकेटर आणि शाहूवाडी तालुका असोसिएशनचे विद्यमान सदस्य दीपक लाड खरोखरच आता डीजे वाले दादा नाही आहेत नाहीतर लाडे लाड ते गाणं नक्कीच वाजवायला लावलं असतं। या दीपक लाड आपण अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। मैत्रीचं अस्तित्व आणि मैत्रीचं प्रतीक कसं जपावं याचं उत्तम उदाहरण पाहिलं तर दीपक लाड यांच्याकडे नक्की पाहावं।
चाबूक शॉट, चेंडू सीमाबार, षटकार. दीपक लाड यांचा शुभ सन्मान केला जातोय. जरा टाळ्या होत्यात मित्रांनो. मैत्रीचं प्रेम जपणार हे खरोखरच अविस्मरणीय नाव मुटकेश्वर स्पोर्टचा खरोखरच खंदा धुरंदार खजिनदार. आणि म्हणूनच मी अगोदर उल्लेख केला होता, मित्रावरती प्रेम आणि नोटांची माया कायम ठेवणारे हे व्यक्तिमत्व दीपक लाड याचा शुभ सन्मान केला जातोय. चला त्याचबरोबर शव्वाडी तालुका असोसिएशनचे सचिव आणि आजचे बड्डे बॉय ज्यांचा वाढदिवस आज आहे, पंचाकडून सोयर चेंडू घोषित. प्रामुख्याने सचिव म्हणून भूमिका निभावताना एक कर्तृत्वान असं एक धुरंदार व्यक्तिमत्व आणि आजच्या दिवशी खरोखरच प्रामुख्याने किती तुम्ही आम्ही सर्वच लकी आहोत याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळते. म्हणजे त्यांचा प्रामुख्याने आज वाढदिवस आहे. त्या बड्डे बॉय अर्थात विजय निकम यांचा शुभ सन्मान मनोज चव्हाण साहेबांच्या हस्ते केला जातोय. विजय निकम सर, आपला वाढदिवस आहे, त्यानिमित्त आपणास उदंड आयुष्याच्या अनंत मनस्वी लक्षद्वीप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आई जगदंबा खरोखरच आपलं चांगलं स्वास्थ्य आणि प्रामुख्याने तुमच्या चेहऱ्यावरचं हे स्मित हास्य कायम राहो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना आणि ह्याच तुमच्या वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या माध्यमातून. आदरणीय मनोजजी चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते मायेची शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. आणि खरोखरच विजय निकम सर, तुम्ही भाग्यवान आहात, कारण तुम्हाला यांच्यासारखे मित्र मिळाले. कारण त्यांच्यासारखे मिळाले असते तर संध्याकाळी भेट झाली असती, परंतु ह्यांच्यासारखे जीवाभावाचे मित्र मिळाले. आणि प्रामुख्याने असं मैत्री मिळायलाही भाग्य लागतं. खरोखर वेल्डन. तुमच्या पुढील आयुष्याच्या सुखर प्रवासाला आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या माध्यमातून लक्ष लक्ष शुभेच्छा. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका असोसिएशनचे माजी उपसचिव रोहित चव्हाण साहेबांचा शुभ सन्मान. कारण रोहित चव्हाण सर, आजी माझी ही कल्पना नाही, तुम्ही त्यावेळेला होतात म्हणून आज ह्या स्पर्धा होत आहेत आणि ह्या स्पर्धा घडतायत हे प्रामुख्याने लक्षात घ्यायला पाहिजे. पद हे ठराविक वेळेसाठी असतं, पण मैत्रीचं नातं हे आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत असं, हेही तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. आदरणीय विश्वास चाळके साहेबांच्या शुभ हस्ते रोहित चव्हाण यांचा शुभ सन्मान केला जातोय. कारण माझीनी उभं केलं म्हणून आज आजी सांभाळतायत, हेही सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. चला, आदरणीय प्रशांत पाटील सर, त्यांच्या समवेत विश्वास चाळके, त्यांच्या समवेत सचिन पाटील, मॅन फ्रॉम कडवे आदी मान्यवरांच्या हस्ते रोहित चव्हाण यांचा शुभ सन्मान केला जातोय. वेल्डन. खरोखरच तुमच्यासारखी माणसं अशा कार्यात स्वतःला झोकून देतात, म्हणून हे चांगले शुभ. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 39 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. त्याचबरोबर क्लीन बॉल्ड, दुसऱ्या एका विकेटचं पतन होत आहे. त्याचबरोबर शाहूवाडी क्रिकेटमध्ये मैत्रीच्या दुनियेतील खरोखरच एक राजा माणूस आणि या क्रिकेटचं कायम क्रिकेटशी संघटित असणारा व्यक्तिमत्व, एक लेजंड क्रिकेटर. आणि प्रामुख्याने या क्रीडानगरीत ज्या मित्राचं नाव खरोखरच आवर्जून घ्यावं असे मित्र आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून स्तंभ सौजन्य मिळाले ते पिंटू दादा पाटील यांचाही शुभ सन्मान केला जाईल. प्रदीप पाटील सरांच्या शुभ हस्ते केला जातोय. पिंटू दादा या.
पिंटू दादा या आपण आपला शुभ सन्मान आदरणीय प्रदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. क्रिकेटवरती अविरत प्रेम राहणारं हा व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि मुटकेश्वर स्पोर्ट्सचा कणा म्हणून जी भूमिका निभावतात ते दीपक लाड आणि पिंटू पाटील ही एवन जोडी आपण पाहतोय. संघाच्या धावसंख्येत मात्र बढत मिळेल. एका धावेने संघाचा धावफलकावरती पाहायला मिळते 40 धावा. आणि आपण आत्ताच पाहिला हा भुंगा शॉट चेंडूला फिरकावलाय आणि चेंडू जातोय सीमापार. षटकार. डीजे वाले दादा जरा लवकर तुमचं भोजन आटपून घ्या. 16 शेवटच्या क्षणाला पोहोचत असताना तुमची साथ असणं खूप गरजेचं आहे. चला पॉईंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एका धावेचा मुनाफा मात्र नक्की मिळतो. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू. 48 धावा, 48 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. भरत पाटील आणि ब्रिगेड जांभूर संघ आपणाला पाहायला मिळतोय आणि कुठेतरी खरोखरच गोलंदाजीवरती अंकुश निर्माण करणारी गोलंदाजी हाताळतोय सचिन. सकाळच्या सत्रापासून आपण ही स्पर्धा पाहतोय. आई विठलाई देवी चषक 2025चं पर्व दुसरं आणि आता मात्र चेंडूला आकाशाला बहाल करताना हा होईल का झेल, परंतु संपतोय मात्र या खेळाडूचा खेळ आणि एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. एका विकेटचं पतन होत आहे परंतु संघाची धावसंख्या धावफलकावरती या धावेने आपल्याला पाहायला मिळेल 49 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अजित आणि फलंदाज आपण पाहणार आहोत सुरेश पाटील, सुरेश आयरे. फाईनलेगच्या दिशेने चेंडूला फक्त दिशा द्यायचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र जातोय सीमेचा वेध घेऊन सीमापार. चौकार. चला त्याचबरोबर मान्यवर ऋषिकेश सावंत सरांचा शुभ सन्मान धीरज शिंदे सरांच्या शुभ हस्ते होतो. या मायेची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपला शुभ सन्मान केला जाईल. खरोखरच या कडवे गावच्या सर्व सुपुत्रांचा कौतुक करावं तितकं कमीच आहे. ऋषिकेश सावंत साहेबांचा शुभ सन्मान मायेची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान केला जातोय. चला पुन्हा एकदा एका धावेचा मुनाफा मात्र संघाला नक्कीच मिळतोय. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळते 54 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड.
आता मात्र प्रहार कसा करावा, त्या प्रहाराचं स्वरूप कसं असावं आणि त्या स्वरूपाची नजाकत पेश केली या फलंदाजाने. राजाने गोलंदाजाचा वाजवला बाजा, चेंडू सीमापार, षटकार. प्रशांत सावंत मॅन फ्रॉम कडवे गावचे सुपुत्र यांचा शुभ सन्मान सूरज शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते मायेची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन केला जाईल. त्याचबरोबर रोहित केंद्रे सरांना विनंती करेल सर आपण या, कारण आता सध्याच्या इथून पुढच्या खरोखरच क्षणाला तुमची मोलाची गरज आहे. प्रशांत सावंत मॅन फ्रॉम कडवे, कडवे गावचा सुपुत्र यांचा शुभ सन्मान सूरज शिंदे यांच्या शुभ सन्मानाने केला जातोय. मायेची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातो. 62 धावा आहेत जिंकण्यासाठी, 63 धावा करायच्या आहेत. रोहित केंद्रे स्टार्ट ऑन डीजे. या अगोदरील सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच पुसारले संघाचा प्लेयर ऑफ द मॅच अगोदरील सामन्यातील विनोद याच पिंटू दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. चला चला या पुढील सामन्याची नाणेफेकी आपण पाहणार आहोत. पिंटू दादा लवेन करंजुसी वर्सेस अळतूर, अळतूर वॉरियर्स अळतूर. दोन्ही संघनायकांनी या नाणेफेकीसाठी अनिल पाटील आणि प्रदीप पाटील यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेकी केली जाईल.
चला आपण यानंतरची नाणेफेकी पाहू. पिंटू दादा 11 कर्जोसी विपक्ष अळतूर वॉरियर्स अळतूर सॉरी चला यानंतरची नाणेफेकी आपण पाहणार आहोत. श्री पिंटू दादा 11 कर्जोसी वर्सेस अळतूर वॉरियर्स अळतूर. चला एका धावेने श्री गणेश होतोय. अळतूर संघाला शेवटचा कॉल. तुम्ही वेळेत न पोहोचल्यास तुम्हाला पेनलाइज केलं जाईल असा आयोजन कमिटीचा आवाज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. मित्रांनो स्पर्धा सन्मानाची अभिमानाची आहे तर तुमची खिलाडू वृत्ती तितकी स्वाभिमानाची असायला हवी. कारण आयोजन संयोजन कमिटीचा मानस इतकाच असतो स्पर्धा सामने चांगले व्हावे आणि स्पर्धेला कुठेही कोणतीही गालबोट न लागता तुम्हा सर्वांचा खरोखरच सहकार्य मोलाचं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर थोड्याच वेळात शाहूवाडी पन्हाळा विधानसभेचे विद्यमान आमदार आदरणीय डॉक्टर विनयजी कोरे साहेब सावकर यांचं आगमन होईल. तत्पूर्वी सगळ्या संघाने खरोखरच त्यांच्या आगमनाच्या वेळी सर्वांनी मिळून त्यांच्या स्वागतार्थ खरोखरच मेन गेटच्या दिशेने त्यांना त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. सर्व टीम्सने ते नोंद घ्यावी. चला कर्जोसी संघाने आपलं डिसिजन बॉल फर्स्ट. चला दोन्ही संघांनी त्वरित तयार राहायचं आहे. अजिबात विलंब लावू नका. सर्जेराव दादा कांबळे यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला सामन्याला मित्रांनो अजिबात विलंब लावू नका. आपण पाहतोय श्री आई विठलाई देवी चषक 2025 पर्व दुसरा. आता मात्र थर्ड पॉइंट रिझनला चेंडू डिलिव्हर होत आहे. चेंडूला मात्र प्रोटेक्ट होईल आणि एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. जनक शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या जनक आणि पश्चिम महाराष्ट्राचा धुरंदार व्यक्तिमत्व क्रिकेट असोसिएशनची धुरा निभावणारा व्यक्तिमत्व आदरणीय या खरोखरच असोसिएशनचे जनक आणि संस्थापक आदरणीय पैलवान अजित दादा पाटील यांचंही आगमन होत आहे. चला मित्रांनो अजिबात सामन्याला विलंब करू नका. निनाई परळे प्लीज कृपया आपणास विनंती आहे. चला पंचांनाही कॉल दिला जातो प्लीज सर आपण सामन्याला विलंब करत असणाऱ्या संघाला पॅनलाइज करा तुमच्या नियमानुसार प्लीज. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक मात्र स्थिरावलाय.
शेवडी पन्हाळा विधानसभेचे विद्यमान आमदार थोड्याच वेळात आगमन होत आहे. आदरणीय डॉक्टर कोरेसाहेब अर्थात सावकार यांचं आगमन होईल. सर्व संघाने आणि सर्व खेळाडूने खरोखरच त्यांचे रॉयल एंट्री सहर्ष स्वागत तुमच्या उपस्थितीत व्हायला पाहिजे याची नोंद घ्या. आपण आतापर्यंत स्पर्धा पाहत आलो, खरोखरच असोसिएशन्स पाहत आलो. संघाची धावफलकावरती धावसंख्या पाहतोय 17 धावा, परंतु प्रथमताच आपल्या तालुक्याचं आणि विधानसभेचं प्रतिनिधित्व करणारं व्यक्तिमत्व यांची रॉयल एंट्री 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोली येथे पाहायला मिळेल. आणि खरोखरच हे सौभाग्य जे मिळतंय ते शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणारी स्पर्धा श्री विठलाई देवी चषक 2025चा आणि कडवेगावच्या सर्व युवा तरुणांना आणि त्यांच्या कार्याची शाबासकी देण्यासाठी विद्यमान आमदार साहेब विनयजी कोरे साहेबांचं आगमन होईल. करा थर्डमॅन झोनला चेंडू बिरकावलाय, पाहायचा आहे किती धावा घेतील, परंतु चांगलं गुड रनिंग द विकेट मध्यम मात्र त्यांचा वापर केला आणि संघाला मात्र धावा मिळतील. आताच्या या 2 धावा 2 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू 19 धावा. आतापर्यंत एका विकेटचं पतन झालंय. व्हॉट ए शॉट, चेंडू शुभाबार षटकार. धुरंदार आणि खरोखरच कार्यसम्राट आमदार आदरणीय डॉक्टर विनय कोरे सावकर साहेबांचं आगमन होणार आहे. खरोखरच कडव्यातील तरुण भाग्यवान आहेत, कारण आतापर्यंत असोसिएशन कित्येक आम्ही पाहिले, परंतु पहिल्यांदाच सर्व टीम्सना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. खेळणाऱ्या 2 टीम सोडून सुरेश जांभूर यांचा चाबूक शॉट पाहिला आपण, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. 2 धावेचा मुनाफा नक्कीच मिळेल. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती व्हायला मिळते 27 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पाहायचं आहे त्यांच्या फलंदाजीचा ज्या पद्धतीने फेट्याचा तुरा असतो त्या तुऱ्याचा खरोखरच कौशल्याचा वापर आता आपल्या शैलीतून करतील का. पंचांचे हात खोलतायत. पंचाकडून स्क्वेअर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेचे रोपण. संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा आणि 11 चेंडू 35 धावा.
समीकरण विजयाच्या समीप आपण पाहतोय. चला तत्पूर्वी पंचांचा 9चा कॉल आहे. आणखीन एका अतिरिक्त धावेचा मुनाफा संघाला नक्कीच मिळेल. मी सर्व संघांना विनंती करतो, संघाच्या प्रतिनिधींना विनंती करतो, शाहूवाडी पन्हाळ्याचे विद्यमान आमदार थोड्याच वेळात आगमन होत आहे, तर आपण थोडस जरा या. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आदरणीय संस्थापक अध्यक्ष कानसा वारणा फाउंडेशन महासंघ राज्य अध्यक्ष अखिल भारतीय कुस्ती समन्वयक महाराष्ट्र राज्य माननीय श्री दीपक गणपत पाटील या दादांचंही आगमन होणार आहे. त्यांच्या समवेत माननीय श्री यशवंत पाटील साहेब समर्थ सिक्युरिटी सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्यांच्या समवेत माननीय श्री आबासाहेब पाटील संस्थापक अध्यक्ष मराठा क्रांती ठोक मोर्चा या आदी मान्यवरांचा आदरणीय शाहूवाडी पन्हाळ्याचे विद्यमान आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर साहेबांचं आगमन होत आहे. चला थोड्याच वेळात आगमन होईल. शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आणि खरोखरच शाहूवाडी तालुका दुर्गम भागातून जरी असला तरी ज्यांच्या खरोखरच कार्यातून ज्यांच्या कर्तबगारीतून प्रामुख्याने कामांचा सिलसिला आणि सर्व तरुणाईला आणि सर्व गावांना निधीच्या रूपात ज्यांच्या माध्यमातून कामं सुरू आहेत ते आदरणीय डॉक्टर विनयजी कोरे सावकर साहेबांचं शुभ आगमन होईल. तत्पूर्वी सर्व तरुणांना मी विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूस या सावकर साहेबांचं आपल्या खिलाडू वृत्तीने आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. आणि आपण प्रथमतःच पाहतोय शाहूवाडी तालुका असोसिएशन मध्ये प्रथमतः एक तालुक्याचा प्रतिनिधित्व करणारे खरोखरच विद्यमान आमदार यांचं आगमन होईल. त्यांचे शुभाशीर्वाद तुमच्या या खेळाला नक्कीच मिळतील आणि भविष्यात खरोखरच जाता जाता सावकर साहेबांच्या मुखातून तुम्हाला एक ग्वाही किंवा एखादी घोषणा, एखादं क्रीडांगण शाहूवाडी तालुक्याला मिळावं म्हणून प्रयत्नशील राहतील हेही नक्कीच सांगेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा आणि आता मात्र 6-26चं समीकरण आहे. सुरेश पाटील स्ट्राइक एंडला, कारण खरोखरच चांगल्या फटकांचा बादशाह म्हणून त्याकडे पाहिलं जातं जांभूरगावचा हा खेळाडू. आपण स्ट्राइक एंडला पाहतोय. आता मात्र गोलंदाजाने वर्चस्व निर्माण केलंय. राजासारखं खेळताना पाहायला मिळतोय. क्रमांकाचं कॅश पारितोषिक 10,110
ज्यांच्या माध्यमातून लाभलाय ते स्वर्गीय सतीश रंगराव पाटील व कैलासवासी कृष्णा निवृत्ती वारंग बारक्या यांच्या स्मरणार्थ कुमारी शिवन्या विजय वारंग देऊळवाडी अर्थात विजय वारंग देऊळवाडी साहेबांचा विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा. विजय दादा वारंग या आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. प्रामुख्याने तुमचं खरोखरच कौतुक आणि तुमच्यासारख्या दिलदार व्यक्तिमत्वांच्या माणसामुळेच सोहळ्याची रंगत आणि खरोखरच बहारदार सोहळे पार पडतात हे आपण कित्येकदा पाहत आलोय. चेंडू भिरकावलाय, चेंडूला खरोखरच दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला परंतु गोलंदाजाला त्यांचा खरोखरच वेध घेण्यात खरोखरच पूरक साथ मिळाली ते म्हणजे क्षेत्ररक्षक विजय वारंग साहेबांचा विजयदादांचा शुभ सन्मान संतोष टावरे यांच्या शुभ हस्ते मायेची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल. दोन चेंडू 22 धावा 2 चेंडू समीकरण. चला नंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने पिंटू दादा 11 करंजोसी संघाने क्विक इन व्हायचंय. अजिबात विलंब लावू नका मित्रांनो. चला याचबरोबर सामना समाप्त होतोय. पिंटू दादा 11 आनंदा मुगदोम आणि संतोष मुगदोम ब्रिगेड या इन व्हा. या पुढील आपण सामन्याची खरोखरच लेखाजोखा ज्यांच्या वाणीतून ऐकू ते म्हणजे